हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळ्याजण? मस्त मजेत आहात ना? तर आता इकडे मस्तपैकी बाल्कनीमध्ये आज बरीच फुलं फुललेली आहेत आणि आज सकाळीच फुलं बघून ना एकदम खुश झालेली आहे मी. तर ते इकडे देवपूजा करायची आहे, त्याच्यामुळे आमचे फुलं काढत आहेत. हे व्हाईट कलरचे जास्वंदीचं फूल आहे, त्याच्यानंतर ऑफ व्हाईट पिंकमध्ये पण आहे फुलं फुललेली. आणि तिकडे आता ही सगळी ना फुलं आहेत ती फर्स्ट बाल्कनीची, आणि आता इथे दुसऱ्या जी आमची बाल्कनी आहे त्यामधली काढत आहे. ते इथे ही पिंक कलरवाली ना भरपूर फुललेली, आणि सगळ्या ज्या फांद्या आहेत ना त्यांना बरेच असे कळे आलेले आहेत आणि खूप फुलं फुलतात. ही पिंकवाली आहे ती, म्हणजे आता ज्या तिन्ही प्रकारच्या जे जास्वंदी आहेत ना त्यांना खूप सारी फुलं येतात असं आम्हाला नर्सरीमध्ये सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे हीच आम्ही जास्त फुलझाडं जी आहेत त्या आणलेली आहेत. आणि आता इकडे बघा किती सुंदर दिसत होती फुलं. तर आता इकडे अहोंची पूजा चालू आहे. माझं जे आहे ते किचनमधलं बरंचसं काम आवरून झालेलं आहे, नाश्ता वगैरे सगळं बनवून झालेला आहे, त्याच्यामुळे फक्त जेवणाचं आहे. पण म्हटलं ते नंतर बघते, बाकी म्हटलं इतर काय ना काहीतरी कामं बरीच असतात आणि पेंडिंग कामं पण काही ना काहीतरी राहतातच, त्याच्यामुळे ती पण करायची होती. तर इकडे आता नाश्ता आधी साहेबांना आमच्या देते. इकडे मी ना वांगी मसाला आणि भाकरी बनवली, त्याने त्याच्यात थोडासा गोलमा टाकला होता. पण ना वांगी इतकी फ्रेश होती ना की जी भाजी होती ना ती खूपच छान, अगदी टेस्टी झालेली होती. तिकडे सुटी काय बाहेर बघत होती मला माहिती नाही, पण तिला बघण्यासाठी मी गेले तितक्यातच गोल्डन पाठीमागून आला आणि मग तिचं ते काय करत होती ते राहूनच गेलं. आता इकडे मला किचनमधलं आवरायचं आहे सगळं. थोडी भांडी वगैरे पण आहेत धुवायची, ती धुवायची आहेत. आणि आता इकडे भाजी एकच थोडंसं वांगं राहिलं होतं छोटंसं, त्याच्यामुळे म्हटलं ते आता बाऊलमध्ये म्हटलं काढून ठेवते. आणि गोल्डनला लागली आहे भूक, त्याच्यामुळे तो माझ्या पाठीमागून सारखा फिरत आहे. पण माझी पण आता खूप घाई झालेली आहे, कारण की बरीच कामं माझी बाकी राहिलेली आहेत. तर आता इकडे काही भांडी वगैरे सकाळची जी काय धुतलेली होती ती आता लावून ठेवते, कारण की ती सुकलेली आहेत. आणि आता बेसिनमध्ये पण भांडी आहेत, ती पण धुवायची आहेत, तर ती धुते. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की गोल्डनला अंडी उकडत ठेवायची होती, ती राहूनच गेलेली होती. तर त्याच्यानंतर मग मी ती ठेवली. कारण काय आलं की चिकन होतं म्हणा, थोडंसं होतं चिकन, म्हणून म्हटलं थोडंसं चिकन असलं काय तो म्हटलं खाणार नाही, म्हणून म्हटलं अंडी तर उकडत ठेवावी लागणार. तर हे पण काय असं असतं ना की ह्यांना दोघांना पण ना ज्यावेळी त्यांना भुका लागतात ना त्याच वेळी त्यांना घालावं लागतं, नाहीतर मग ती पाठणं नुसती सारखी फिरत असणार आणि स्वीटी आमची म्याव म्याव करत असणार, असं त्यांचं चालू असतं. तर आता गोल्डन किती वेळा येरझारा घालेल ना ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कितीतरी वेळा फिरत असणार माझ्या मागून. आता इकडे पटापट मी भांडी धुते, कारण की त्याला पण भूक लागली म्हणून म्हटलं पटापट म्हटलं आपलं आवरलं पाहिजे का. आणि किती जरी आवरलं तरी काही ना काहीतरी राहतं. तर आता पटकन आधी हे सगळं धुते. आणि त्याच्यानंतर काय झालं आहे, हंड्यामधलं पण पाणी मला असं भरायचं आहे, तर ते सकाळी राहून गेलं होतं, मग मी बघितलं नाही, फिल्टरमध्ये होतं पाणी, मग तेच वापरलं होतं. तर ते इकडे हंड्यामधलं पाणी सगळं आधी ओतून आले, बाहेर झाडांना घातलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं हे घासून म्हटलं जरा पाणी भरून घेते. आणि गोल्डनला सांगते आहे मी की बाबा जरा थांब, हे माझं काम आवरू दे, बाकी मी नंतर करेन काम, नंतर तुला जेवायला पण वाढते, पण आधी म्हटलं जरा थांब. तर आधी सकाळी त्याला फूड दिलेलं आहे, फूड त्याने खाल्लं, पण तरी पण त्याला आता त्याचे ना असे 2-2 टाईम असतात, दिवसाला 2 वेळा जेवणार तो. आणि रात्री नाही, रात्री एकदाच असतं, पण दिवसा दोनदा जेवण त्याचं असतं. आणि मग ते थोडं असतं, जास्त नाही, पण ते थोडं 2 वेळा घालायचं, मग तो व्यवस्थित जेवणार आणि व्यवस्थित असतो तो. पण आज सगळा गोंधळ झाला आहे. कधी असंच होतं, कधी असं गोंधळ होतं की मग हे गोल्डनची मग घाई होते खूप. त्याला भूक लागली का ते, आणि त्याचं असं आहे ना की त्याला भूक लागली ना की कंट्रोलच होत नाही. तर तिकडे हंडा भरत होता, म्हणून म्हटलं जरा इकडचं थोडंसं जे काही बेडरूममध्ये पसारा आहे तो म्हटलं पटकन आवरते. तर इकडे आले तर लगेचच गोल्डन पाठवून आला होता. तर तिकडे आपला हंडा पण भरलेला आहे. आता एक माझं काम झालेलं आहे. आणि गोल्डनची मजा येत होती, सारखी नुसती फेऱ्या घालवते आणि मी त्याला सारखी सांगत होती की थांब जरा म्हणून. तर आता इकडे मी अंडी आधी उकडत ठेवायची होती, माझ्या लक्षात आलं त्याला बघून. आणि मला पालेभाजी पण बनवायची आहे. लाल पालेभाजी थोडीशी होती, अर्धी मी केलेली भाजी त्या दिवशी, पण आता ही थोडीशीच राहिली होती, म्हणून म्हटलं थोडीशी आहे तर म्हटलं ही भाजी करून टाकते, नाही तर काही पालेभाजी जास्त दिवस राहत नाही. आणि फ्रेश किती म्हणजे भाज्या ज्या असतात त्या फ्रेश असल्या ना की त्या चांगल्या लागतात, टेस्टी असतात. तर आता इकडे
अंडी आधी पहिल्यांदा त्याला ठेवून दिली आणि आता इथेचा हा मोठा बाऊल आहे. तुम्हाला वाटेल की किती जेवतो गोल्डन, पण जेवण त्याचं जास्त नाही, हल्ली उलट कमी झालं आहे जेवण. पहिल्यांदा तरी जास्त जेवायचं पण आता नाही तो. पण हा बाऊल मी मोठा का घेतला माहिती आहे का, कारण की ना तो काय करतो जेवताना ना असा उडवणार ते भात वगैरे, म्हणजे त्याला नीट जेवता यावं यासाठी हा मोठा बाऊल घेतला. नाही तर आधीचे छोटे होते आणि ते छोट्या बाऊलमध्ये त्याला जेवायला पण भेटायचं नाही व्यवस्थित आणि मग ते भात वगैरे ना असा साईडला असा पडायचा बराचसा. तर आता हा मोठा बाऊल घेतला. आधी नवरा बडबड होता एवढा मोठा का बाऊल घेतलास म्हणून, पण आता पण त्याला लक्षात आलं की बाऊल बरोबर अगदी घेतलेला आहे साईजचा, कारण की आता तो भात नाही उडवत बाजूला, नाही तर तो उडवत असायचा. तर त्या इकडे त्याला सगळं भात वगैरे चिकन वगैरे सगळं आणि थोडंसं अंड पण त्याला आधीचं होतं तर ते पण मिक्स केलेलं आहे, असं त्याला सगळं मिक्स करून दिलं. तर आता 12 वाजायला आलेले आहेत. कुकर लावून घेतलं आहे पहिल्यांदा आणि आता फक्त भाजी बनवायची, बाकी सगळं झालं आहे. आणि इकडे गोल्डनने बघा काय काय करून ठेवलं नाही ती एवढी मोठी पूर्ण वाढलेली ही तोडून तोडून त्याची वाट लावून टाकलं आहे. चल चल तू नकरी नको करूस, चल खाली येतं. तर ह्याचे असे कारनामे असतात. आता याने आपली खेळणी जी आहे ती कुठे कुठे टाकलं नाही, तर ती मला शोधून द्यावी लागणार आहे, कारण नाही शोधून दिले तर त्याचे ते असे कारनामे चालू असणार. आता काय काय केलं नाही ते बघा, कचरा काय काय आहे. इथे पानं आणून टाकलं नाहीत, इथे कचरा आहे, तिकडे काय टाकलं आहे दुर्वा टाकलं नाही, म्हणून ह्याला खेळणी घ्यावी लागतात. नाहीतर हा आमच्या झाडं पण ठेवणार नाही आणि पायपुसणी पण ठेवणार नाही. तर त्याची खेळणी मला शोधावी लागणार, कुठे टाकलं नाहीत ती. बघा 2 खेळणी सोप्याच्या खाली आहेत. दुसरं कुठे आहे, जागेवर. चप्पल नको ते कशाला पाहिजे, ते तोडलं. पण नवीन त्याला खेळणं एक आणलं होतं ना चप्पलचं, ते पण तो तोडून पण झालंय, त्याच्यामुळे ते देत नाहीये मी. आणि एक बॉल होता ना कुठेतरी, तो कुठे काय माहिती, कुठे टाकलास तो बॉल, तू कुठे नाही दिसत आहे. तर तिकडे बेडच्या खाली टाकलास, कुठे टाकशील त्याचं कळणार नाही. काय परत आतमध्ये टाकलास, तेवढंच वेळ आहे गोल्डन मला. चल जा काय घेऊन जा. त्या चप्पल पण दिलंय आणि बॉल पण दिलं, काय होते घे बघा. त्या चप्पलाचे 2 तुकडे केले नाहीत, ते वरचं ते चप्पलाचं असतं ना आपलं ते तोडलं नाही आणि त्याला तेच आवडलंय चप्पल. आता चप्पल घेऊनच फिरतोय, तर मला परत कचरा काढावा लागणार. तर अशी माझी डबल कामं असतात. सगळी कामं चालू होती, त्याच्यामुळे गडबड खूप होती आणि वेळ काय भेटला नाही. तर आता मी तुम्हाला काही मिशोवरून शॉपिंग केलेली होती तर म्हटलं आता तुम्हाला दाखवते, कारण की सकाळी अजिबातच वेळ नव्हता, खूप कामं चालू होती. तर इथे मी ना मिशोवरून ब्लाऊज मागवलेले होते आणि ते जसे फोटोमध्ये बघितले होते त्याचप्रमाणे आलेले आहे. तर इथे हा ब्लॅक कलरचा मी ब्लाऊज घेतलेला आहे. सिटी आली बघायला आता. तर हा ब्लाऊज आहे, हा ब्लॅकमध्ये आहे आणि एक व्हाईटमध्ये घेतला, तर हा कॉम्बो होता आणि छान दिसतात. हा व्हाईटमध्ये पण ब्लाऊज आहे, तो पण खूप सुंदर आहे. यामध्ये ब्ल्यू कलर पण होता आणि रेड कलर पण होता, जसं तुम्हाला कलर पाहिजे होते त्याप्रमाणे घ्यायचे होते. तर इथे मी ब्लॅक आणि व्हाईट घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा एक मी ब्लाऊज मागवलेला आहे, हा पर्पलमध्ये आहे आणि हा पण खूप सुंदर आहे, मला हा खूप आवडला. तर आमच्या इथे ना जर लोकल इथल्या मार्केटमध्ये जर आम्ही हे ब्लाऊज घेतले ना तर 500, 600, 700, 800 अशा रेंजमध्ये ब्लाऊज इकडे आहेत आणि मला मिशोवरती खूप कमी किमतीमध्ये भेटला. 300ला काहीतरी आहे, 300 आणि वरती किती होते तर माझ्या लक्षात नाही, कारण की मी खूप आधी ऑर्डर केलेली होती. तर हा ब्लाऊज खरंच खूप छान आहे आणि एकदम म्हणजे कापड पण खूप सुंदर आहे आणि याची सगळी फिनिशिंग वगैरे पण खूप सुंदर आहे. तर हा एक, आणि यामध्ये पण बरेच कलर होते. मी ॲक्च्युली पहिल्यांदा पिंक कलरमध्ये बघितला होता, पण नंतर मग विचार केला की नको, पिंकमध्ये म्हटलं माझ्याकडे आहेत ब्लाऊज, पण म्हटलं पर्पल कलरमध्ये माझ्याकडे ब्लाऊजच मला सापडत नव्हते. इकडे पण मी बघितले होते, म्हणजे ब्लाऊज पीस बघवते पण तरी पण मला तसे सापडत नव्हते, म्हणून म्हटलं हा आता मला भेटला आहे तर मी हा घेते. त्याच्यानंतर हे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत, अजून मी ओपन पण केलं नाही आहे, बघितले पण नाही आहे, कारण की मला वेळच नाही भेटला, खूप गडबड चालू आहे. तर ह्याचं जे कापड आहे हे मला छान वाटते कापड, हे छान. आता इथे जे मिळतात आमच्याकडे म्हणजे ते जाड कापड असतं त्यांचं, पण मला तेवढं जाड कापड नाही आवडत. आता हे छान आहे, एकदम असं जाड नाही आहे,
सॉफ्टवाला आहे. तर हे अशी डिझाईनवाले ब्लाऊज आहे, ब्लाऊज पीस आहेत का. तर ही बघा, ही छान वाटतं आहे ब्लाऊज पीस. हा वाला मला खूप आवडला आहे. हा आहे. त्याच्यानंतर आणखी पण आहे तिकडे. हे मी बघितले होते, हे पण चांगले आहेत. हे बघा, आणि जसे फोटोमध्ये जसे कलर होते ना त्याचप्रमाणे आहेत. कलर छान असले की मग आपल्याला पण छान वाटतं, बघायला पण छान दिसतं. हे बघा, हे 3 कलर होते. त्याच्यानंतर आणखी एक सेट आहे, तो वेगळ्या डिझाईनचा आहे. म्हणजे 3 वेगवेगळ्या डिझाईनचे घेतलेले आहेत. हे बघा, हा असा आहे. हा कलर आहे. सगळे फ्रेश कलर आहेत बघा, तुम्ही बघत असाल इकडे सगळे फ्रेश कलर आहेत, म्हणजे छान दिसतात ते. तर असे हे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत. सगळे एकत्र करून पण झाले, एवढे ब्लाऊज पीस घेतलेत. हे बघा, हे असे ब्लाऊज पीस आहेत. हे पण छान आहेत अगदी. आणि हे फ्रीजचं कवर घेतलं मी, त्याची पण काय प्राइस जास्त नव्हती. हे बघा, हे असं फ्रीजचं कवर मी अजूनपर्यंत घेतलं नव्हतं, पण हे मला जास्त आवडलं आणि प्राइस काही जास्त नव्हती म्हणून मी ते घेतलंय. हे असं कवर आहे. त्याच्यानंतर ते जे फ्रीजमध्ये जे शेल्फ असतात तर त्याच्यावरती हे ठेवण्यासाठी आहे. हे बघा, हे पण छान आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे याची. तर हे घेतलंय. आणखी कुठेतरी त्याचं हँडल पण असणार आहे म्हणून बघते बघा, कारण की सगळं इथे आहे बघा, सगळ्या पिशव्या एकत्र झाले. हे बघा, हे हँडलसाठी आहे. काय होतं ना, मला हे हँडलसाठी आधी मेन पाहिजे होतं, कारण ना आपण बऱ्याचदा फ्रीज उघडतो आणि मग ते आपल्या हाताला जे काही लागलेले असतात तर मसाले नाहीतर इतर काय काय, मग ते सगळं त्या हँडलला पण लागतं आणि ते हँडल पण खराब दिसतं. म्हणून मी आधी मला हे मेन पाहिजे होतं हँडलसाठी. तर हे पण आहे. तर अशा प्रकारे ही मिशोची शॉपिंग होते आणि सगळं जे मागवलेलं होतं ते अगदी छानपणे आलेलं आहे. तर चला, आजचा हा ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते, कारण की आता मला आणखी वेळ पण नाही, बरीच काम आहेत. बरंच आता हे सगळं ठेवायचं पण आहे. परत आम्हाला तर गावी जायचं आहे, त्याच्यामुळे बघ त्याची पण सगळी तयारी करायची आहे. तर चला, आजचा हा ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.